नमस्कार सर्वांना. तुम्हाला तर माहिती आहे परवा दिवशी मला किती म्हणजे त्रास दिला, दिवसभर येत नव्हतं. म्हणजे पहिलं त्याचंच बघितलं आणि मला दवाखान्याला पण नेलं नाही त्यानं. शेवट संध्याकाळपर्यंत त्यानं आलं नाही. तर संध्याकाळी आलं होतं त्यानं घरी आणि मला दवाखान्यामध्ये नेलं. आणि दवाखान्यामध्ये नेलं तिथले व्हिडिओ पण मी काढले होते. तर माझ्या हातानं ते डिलीट झालं गॅलरीमधलं. म्हणजे दवाखान्यात नेल्यावर मला मधीसुद्धा आलं नाही. त्यानं सलाईन लावले आणि बाहेरच गेलं. पहिलं थोडं कमी पेलेलं होतं, परत पिऊन आलं त्यानं. बाहेर जाऊन पिऊन आलं. मध्ये सुद्धा आलं नाही. सलाईन लावल्यावर म्हणजे मला गल्लीतच आहे तर एकलीलाच मला म्हणजे घाबरल्यासारखंच होतं. मला पहिल्यासारखं एकलीला कुठं जाऊन माहिती नाही काय नाही. मग मला चक्कर ते येऊ लागते आणि ह्यानं काय नव्हतंच, ह्यानं आलंच नाही. मग दुसऱ्या गल्लीतले ते म्हणजे 2 लेडीज होते. मग ते ताई बोलीत म्हणजे ओळख निघाली त्यांची. बोलीत त्यांच्यासोबत म्हणजे कुठं तर त्यांच्यासोबत बोलीत बसल्यावर म्हणजे टाईम झाला गेलं. मग तेवढंच काय वाटलं नाही ना. तर जीवाला धडधड म्हणजे आजारी असलेल्या माणसाला एकलं टाकून जाणं म्हणजे किती चुकीचं आहे याचं. आणि पुन्हा 2 सलाईन लावलं आणि त्यानं परत मला घरला घेऊन येताना सुद्धा म्हणजे मला जेव्हा सलाईन संपलं ना तेव्हा आलं ते तिथंच बोंबलायला लागलं, तिथंच वरडायला लागलं, ओरडतच आलं. म्हणजे एवढ्या आजारी माणूस असताना सुद्धा त्यानं टेन्शन देतच तिथंच म्हणजे हिला टेन्शन येतं असं काहीच कळत नाही त्याला. टेन्शन देत तिथंच बोलत आलं. मला घरी आल्यावर सुद्धा कर स्वयंपाक नाही. त्या टायमाला प्यायला दुनियाचे पैसे घालताय आणि हाय तेवढे बी पैसे घातले ह्या सगळ्या पेन्या आणि मटका लावण्यामध्ये आणि दुनियाचं बारीकी करायला बघतंय. तर मला स्वयंपाकच कर, घरी आल्याच म्हणत होतं मला स्वयंपाक कर असं तसं म्हणत होतं. मग जाऊ दे म्हटलं कुठं नादी लागावं म्हणून आल्यावर तर स्वयंपाक पण केली नाही. म्हणजे मला सलाईन पण लावलेलं होतं ना हाताला, ते दुखत होतं म्हणून. आणि मुंग्या मी केली नाही. मग बाहेरून पावभाजी मागवलं, ते सुद्धा त्यानं खाल्लं नाही आणि खाल्लं पण नाही. पण म्हणजे त्रास देव हिला असं म्हणून त्याच्या मनात आहे. खात नाही पण त्रास किती देव मग तिथूनच म्हणत होतं, ओरडत होतं. गेल्या घरी आल्या म्हणत होतं तू आल्या स्वयंपाकाला लाग बरं, स्वयंपाक कर बरं असं म्हणत होतं. तर त्याला थोडं सुद्धा काय कळणं गेलंय. आणि आता सुद्धा काय केलंय म्हणजे मी पायरीवर बसले होते तर माझ्या हाताला बंच करलंय. हे बघा दिसतंय का तुम्हाला? हा काय बंचकारी घेतलंय. तर रक्त पण काय अंगात नाही. म्हणजे त्याच्या पायातच रडून बोंबलून टेन्शन घेऊन सगळी कमजोरी झाल्या म्हणून तर सलाईन लावलं होतं ना. तर त्याला काय सुद्धा कळत नाही. बघ तू मी आल्यावर कसं करतो असं म्हणून. तर मला 2-3 दिवसाच्याच मागे म्हणजे ॲडमिट व्हायच्याच आधी म्हणजे सलाईन लावायच्याच आधी एक दिवस लई त्रास दिले ह्यानं. संध्याकाळी पिऊन आलं. म्हणजे त्यांचे भाऊ आल्यात तर इथं अजून 4 दिवसासाठी राहणार आहेत. तर त्यांनी म्हणजे 2 दिवसासाठी आणि लगेच यायसाठी पुण्याला गेले ते. अजून 4-5 दिवस त्यांचं काम आहे इथंच. तर त्यांनी पण नव्हते म्हणून आणि जाऊबाई पण त्याच्या आईकडे गेली ती, कोण नव्हते म्हणून लई त्रास दिला आणि लई म्हणजे लई रागाला आणत होतं मला, तू जा असं तसं म्हणून. तर उद्या कार्यक्रम आहे ते म्हणजे शिखरजीला देवाला गेले ते, पूजा घालायची आहे म्हणून जाऊ दे कुठं किरकिरी करावं कुठं रुसून जावं असं म्हणून मी जात नाही कुठं. पण त्यानं मुदाम मला भांडणं करताय आणि त्याला काय होतंय काय माहिती नाही. मुदाम त्रास देतंय आणि मुदाम असं खोटारडे गुण बोलतंय आणि खोटारड्या गुणामुळं हिला कसं त्रास होतंय असं ते बघतंय. आता होतं घरी त्यानं तर सहजच मी बसले, मला थोडा आराम वाटतंय सलाईन ते लावल्यावर म्हणून मी बसले. तर वरून आला, मी खाली पायरीवर बसले होते तर ही बघ माझं दणका म्हणून असं मला बोंच काढून गेलं. तर तुम्हाला दाखवलंयच बघा कसं बोंच काढून गेलं. तसलं खोड्याल गुन्हा करतंय म्हणजे लहान लेकरासारखं, चिमटी कुठं बुकेन कुठं येन तेन. माणूस चुकल्यावर चुकल्यावर नवऱ्याच्या पद्धतीनं मारल्यावर काय वाटत नाही. म्हणजे चुकलो आपण मारलं, आपण काय न चुकता त्याला तेवढंच सांभाळता आणि तसलं वागतंय. काय सांगायचं त्याला. तर आता सध्या हाय म्हणजे व्यवस्थित. त्याला थोडं प्यायला हे मिळणं गेल्यावर म्हणजे थोडं पिसाळतंय का काय की. आता म्हणजे उद्या पण घरी कार्यक्रम म्हणजे पूजा आहे, घरी पूजा मांडायची आहे. म्हणजे पूजाचा कार्यक्रम आहे तर त्यांना आज म्हणजे भावाला घेऊन पेलं नाही थोडं म्हणून माझ्यावर वसवस करतंय. आणि मला तसं बंचकार्य आहे ते त्यांनी नसले का
त्यांनी पण होतेच, खाली बसलेले होते, तर त्यांनी बघत नव्हते म्हणून मला जात जातच मला बचकारी घेऊन जात आहे. आणि त्यांनी म्हटलं तर त्यांचं काम ते ऐकत आहे. नाही पेल्यावर समजा काम करायला लागलंय सकाळपासून, आता उद्या पूजाला नारळ ते लागणार आहे, ते आणायला गेलं, समजा आणतंय करतंय. काल पण किराणा ते समजा आणलं, पण मलाच असं पिसळल्याने करतंय. नाही पेलं म्हणून का काय की मला आज पिसळल्यावनीच करायलंय. असं बघायचं काय आणि बोंच करायचं काय, टुमण्या देऊन बोलायचं, असं काय पण त्याचं अजून चालूच आहे. त्याच्या नादी लागता एवढं टक्कर देता मी काम, म्हणजे एवढं व्यवस्थित समध्या गोष्टीचं मी हे करते, समजा वळते, तर त्याला काहीच कळत नाही. आता 2 दिवस झालं मी सुट्ट्या घेतले होते, म्हणजे मला लय गळाट आलंय म्हणून मी सुट्ट्या 10 तारखेला घेतले होते सुट्ट्या. तर 10 तारखेपासून मी आजच गेले आणि गळाट आलंय म्हणून सुट्ट्या घेतल्या होत्या. ते पण काय म्हणत नाहीत भाभी, त्यांना पण माहिती आहे आणि ह्याचं वागणूक पण माहिती आहे. त्यांनी म्हणतात ह्याच्यासाठी हिनं अशी म्हणजे हिची तब्येत समधी अशी करून घेऊ लागल्या, हिनं टेन्शन घेऊ नको असं म्हणते. भाभी पण भरपूर सांगतात, पण हे काय ऐकत नाही, काय नाही. तर मी आज उठलं, माझं आवरलं. आज पाणी पण आलं ते पण भरायला, म्हणजे आज होते त्यांनी म्हणून उद्या लागतंय पाणी म्हणून त्यानं मदत केली. दोघं मिळून पाणी भरलं होते. आणि आज माझं मी कामावर गेले, कामावरून पण जाऊन आले मी. आणि उद्या पण मला, उद्या तर काय सुट्टीच आहे, त्यांच्याकडनं पण उद्या सुट्टी दिली मला. आणि उद्या मी घरातलं कामं करणार आहे. तर तिकडं चाललं लेकरांचं गावळ, म्हणजे सुट्टी आहेत तर ते लेकरं काय बसतच नाहीत, लई ते आगाव करायला. तर ताई आहेत त्यांचं चाललंय गावळ. तर उद्या पण सुट्टी आहे आणि उद्या मला भरपूर घरातले कामं आहेत. मला आलं गळाटा म्हणून स्वयंपाकाचं एक 20-30 माणसं असतील, त्यांचं एवढ्या माणसाचं स्वयंपाक करायचं म्हणून बाई लावं म्हणून बाई बघत आहोत. 2-3 दिवस झालं बाई बघतात, तर त्यांना बाई पण भेटणं गेलं, म्हणजे आम्हालाच बाई पण भेटणं गेल्या, तर मलाच करावं लागत. मग तर मला वाटत होतं मला बरं नाही, कसं करीन की, तर मला बरं वाटतंय. मला बरं वाटल्यावर मग काय करायला हरकत नाही. तुम्हाला तर माहिती आहे, टेन्शन नसल्यावर मी पहिलेच म्हणते मला काम करायला काहीच हरकत नाही. मी वाटच भेट नाही कामाला, काम करायला तर मला उल्हास येते, आणि घरातलं तर म्हटल्यावर एकदम उल्हास येते. तर आता बघू, आता म्हणजे किती दिवस नीट राहतंय काय राहतंय बघू. आता सध्या तर लई पिसाळ, आता आज म्हणजे न पेना तेच त्यानं पिसाळं, तर थोडं पेलतं का काय मला माहिती नाही, पण न पेल्यावनी तर वाटत होतं आणि न पेल्यावनी बी वाटत होतं. मला काय कळालं नाही त्याच्यातलं, काहीच म्हणजे आज पिसाळ्यावनी केलंय. बघू आता बघू, उद्याचं एक दिवस नीट राहतंय, मग परवा दिवशी अजून त्याचं चालू होतंय. मग आता किती दिवस चालू राहतंय ते पण तुम्हाला मी सांगू शकणार नाही. तुम्हाला तर माहिती आहे ते लई दिवस जास्ती म्हणजे चांगलं राहत नाही, त्याला वाईट वागायचं म्हणजे चांगलं वाटतंय, लई त्रास देणं म्हणजे चांगलं वाटतंय. आणि इंस्टावर पण व्हिडिओ टाकलं मी त्या दिवशी संध्याकाळचं, तर त्याला पण भरपूर कमेंट आहेत. तुम्ही काय झालं तुम्हाला, तुम्ही काळजी घ्या, गोळ्या वगैरे घ्या असं म्हणून. तर बरी आहे आता माझी तब्येत, सगळ्याला सांगते की बरी आहे माझी तब्येत. आणि गळाटा पण आलेलं होतं, बरी आहे सलाईन लावल्यामुळं. सगळेजण काळजी करतात. इंस्टावर ते फेसबुकवर पण कमेंट येत असतात. फेसबुक पण मी चालू केलेलंच आहे, त्याला पण कमेंट येतात. तर त्यांना सर्वांना पण सांगते की मी बरी आहे आता म्हणून सगळ्यांना सांगते. आणि तसंच यूट्यूबला पण सांगते. आणि यूट्यूबच्या सर्वांचं सपोर्ट असू दे, तुमचं सपोर्ट आहे म्हणूनच टाकते मी, नाही तर तुम्ही नाही बघितलं तर मला पण टाकू वाटत नाही. हे तर तुम्हाला मी सांगतेच, जसं इंस्टाला सपोर्ट होतं तसं सपोर्ट मला यूट्यूबला पण करा. आणि तुम्हाला तर माहीत आहे इंस्टाला किती अडचण येत होती, किती माझी आय डी बंद पडत होती, म्हणजे चोरामुळं, दुसऱ्या वाईट लोकांमुळं. मी मेहनत करून म्हणजे माझ्या 7 महिन्यातच एवढे 1 लाखाच्या पुढे फॉलोअर्स झाले, म्हणजे तुमच्या सपोर्टमुळंच. माझ्यामुळं काही नाही, मी माझ्यामुळं म्हणत नाही, तुमच्यामुळं झाले होते. तर त्याला पण बंद पडल्यामुळं लईच अडचण आले, लईच महागं पडल्या. तर असू दे, काय काय असणार, तुम्ही आहेत ना, तुम्ही असल्यामुळं मी काहीच टेन्शन घेत नाही. अजून मला तिन्हीकडे पण तुमचं सपोर्ट असू दे, इंस्टाला, फेसबुकला, यूट्यूबला पण तुमचंच सपोर्ट असू दे. तर मी तुमचं सपोर्ट असल्यावर नक्की घाबरणार नाही व्हिडिओ टाकायला. त्याचं तर काय मला साथ नाही, तर मी एकलीच व्हिडिओ टाकणार आणि तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकायला तयार आहे, तुम्ही बघतात म्हणून. तर
ला पण आज पण व्हिडिओ टाकलाय, तर इंस्टाग्रामला पण जाऊन व्हिडिओ बघा माझे आणि नक्की सांगा कमेंटमध्ये माझे व्हिडिओ चांगले वाटतात का नाही तुम्हाला, हे पण नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि काय चुकलं ते सुद्धा सांगा, म्हणजे पुन्हा माझी चूक करणार नाही मी. आणि तुम्हाला तर माहीत आहे चुकीचं मी काहीच टाकत नाही, आणि तरीसुद्धा वाईट लोकांचे कमेंट येतात आणि वाईट लोकांना लक्ष देत नाही. फक्त मी टाकते कुणासाठी तुम्हाला तर माहीत आहे, चांगल्या माझ्या माणसासाठीच टाकते, चांगले कमेंट येतात म्हणून त्यांच्यासाठीच टाकते. तर वाईट लोकांचं मध्येच काहीतरी येतं, जाऊ दे, वाईट लोकांना कुठं लक्ष देऊ, माझं मला एवढं सरत नाही. तुम्हाला तर माहीत आहे माझ्या मागे किती अडचण आहे, म्हणजे मला बरं नसेल तर सुद्धा मला साथ नाही म्हणून तुम्हाला तर माहिती आहे. म्हणून मी तसलं तर डोक्यात घ्यायचं आता टेन्शन म्हणजे सोडूनच दिलंय, वाईट लोकांचं काय डोक्यात घेतच नाही.